सर्वसामान्यांचा बुलंद आवाज बीजी 24 तास। हे काम नव्हे, जबाबदारी आमची। कर्जत तालुक्यातील वदपगाव येथे गेल्या 10 दिवसांपासून भक्ती, उत्साह आणि एकोप्याचा संगम अनुभवायला मिळत आहे। कारण आहे सनी उर्फ अभिजित भोपतराव यांच्या घरी सुरू असलेला 10 दिवसांचा गणेशोत्सव। यंदा गणपती बाप्पांचं मखर खास आकर्षण ठरतंय। आरसात उभारलेलं जेजुरी खंडोबाचं भव्य दर्शन, जेजुरगड पर्वत, शिवलिंगाकार मृत्यूलोक आणि कैलास पर्वताचा देखावा बघून प्रत्येक भक्त भारावून जातोय। सनी भोपतराव हे स्वतः खंडोबाचे मोठे भक्त असल्यामुळे हा देखावा त्यांच्या श्रद्धेचं आणि भक्तीचं प्रतीक आहे। भोपतराव कुटुंबासाठी हा उत्सव म्हणजे फक्त पूजा नाही, तर एकोप्याचा मोठा सोहळा। आत्या, मामा, बहिणी, जावई, नातेवाईक सगळे 10 दिवस एकत्र येतात। रोज भजन, हरिपाठ, महिला मंडळींचे कार्यक्रम, मुलांचे सांस्कृतिक सादरीकरण आणि आरतीच्या वेळी घरातील सगळे मंडळी एकत्र जमून बाप्पाची आराधना करतात। राजकीय नेते, पदाधिकारी, सरकारी कर्मचारी, पक्षांचे कार्यकर्ते सगळ्यांना या उत्सवाकडे ओढ आहे। कारण भोपतराव कुटुंब फक्त गणेशोत्सवच नाही, तर पाहुणचाराची संस्कृतीही जपतात। भोजन, पाणोपचाराची मोठी व्यवस्था करून आलेल्या प्रत्येकाला घरच्यांसारखं वागवलं जातं। आज भोपतराव कुटुंबाची महाराष्ट्रभर ओळख आहे, पण त्यांच्या उत्सवामुळे गावागावातील लोक एकत्र येतात, हसतात, खेळतात आणि खऱ्या अर्थाने गावाचा उत्सव घडतो। सनी उर्फ अभिजित भोपतराव यांचं खास म्हणणं, मी खंडोबा भक्त असल्यामुळे आम्ही हा देखावा उभारला। 10 दिवस आम्ही संपूर्ण कुटुंबासह भजन, हरिपाठ, महिला कार्यक्रम घेतो। हा उत्सव म्हणजे आमचं घर एकत्र आणणारा प्रसंग आहे। त्यांचे वडील मनोहर भोपतराव अभिमानाने सांगतात, ही आमच्या वडिलोपार्जित परंपरा आहे। प्रत्येक वेळी आम्ही सगळे मिळून हा उत्सव साजरा करतो। तर हर्षदास जगे यांचं मत आहे, हे माझं मावशीचं घर आहे, पण आम्ही नेहमी आवर्जून येतो। सनी भाऊ नेहमी आग्रह करतो, इथे आलं की स्वतःच्या घरासारखं वाटतं। 10 दिवस खूप आनंदात जातात। निकिता नारकर म्हणाल्या, पूर्ण भोपतराव परिवार हा सण साजरा करतात, पण माझ्या वडिलांना जाऊन 10 वर्ष झाली, पण मला माझ्या काका, काकी व भाऊ सनी यांनी मला माहेरचं कधीच उणीव भासू दिली नाही। स्वरा मनोहरे या म्हणाल्या, माहेरचा गणपती बोललं तर गोतावळ। 10 दिवसांचा उत्साह, माहेरी जे सुख मिळतं ते वेगळंच असतं। सेजल जगे यांनी सांगितले की आमचा 1.5 दिवसाचा गणपती गेला की आम्हाला नंदेकडेच ओढ लागते। आमचा सगळा परिवार एकच आहे असे आम्ही म्हणतो। वकील संदीपराव जगे भाऊ म्हणाले, हे माझ्या बहिणीचे घर आहे। आमचे 5 दिवसाचे गणपती गेले की आम्हाला इकडे सवडीने येऊन राहता येते। आम्ही आलो की आमच्या मागे सर्व कुटुंब येते आणि सण आम्ही आनंदाने साजरा करतो। डॉक्टर संजय जगे यांनी सांगितले की पावसाचे दिवस म्हणालो तर आमच्याकडे रुग्ण खूप असतात, तरी सुद्धा आम्ही वेळात वेळ काढून बहिणीकडे येऊन आम्ही हा सण साजरा करतो। एकंदरीत भोपतराव कुटुंबाचा गणेशोत्सव हा भक्ती, परंपरा, संस्कृती आणि एकोप्याचा उत्तम संगम आहे। सनी भोपतराव यांनी श्रद्धेने केलेल्या जेजुरी खंडोबाच्या मखरामुळे हा उत्सव गावकऱ्यांसाठी आणि भाविकांसाठी खास आकर्षण ठरला आहे। महालक्ष्मी
Lagana
माझं नाव अभिजित मनोहर भोपतराव। हे जे आपण बनवलं आहे जेजुरीचं सगळं हे आपण महिन्यातून 2 फेऱ्या जेजुरीला असतात माझ्या स्वतःच्या, आणि त्याच्यामध्ये एक खंडोबाचा भक्त असल्यामुळे हे सगळं आपण बनवलेलं आहे। आमच्याकडे सर्वच येतात, सगळे बहीण वगैरे येतात, भाऊजी येतात आमचे सगळे, आणि सगळेच भाऊ वगैरे सगळे आम्ही एकत्र असतो। 7-10 दिवस सगळे जेवायला वगैरे सगळ्याला एकत्र असतो, आणि सगळे नेते कंपनी येऊन जातात। आमचे मित्र कंपनी मधुकर घारे आता मगाशी येऊन गेले, सुधा भाऊ येतात, सगळे येऊन जातात। आमच्याकडे भजन होतं, हरिपाठ होतो, कीर्तन होतं, त्याच्यानंतर लेडीज लोकांचं यांचं गावातल्या लोकांचं दुसरं एक नाचकाम होतं, सगळं काय होतं। आम्हाला सर्वांना सुखी ठेवा बस। नाव मनोहर गजानन भोपतराव, राहणार वदप। आमची ही परंपरा वडलोपार्जित आहे। ही आम्ही आता सर्व भाऊ एकत्र एका ठिकाणी राहतो, 10 दिवस एकत्र असतो। आमच्या मुली सगळे सोयरे 10 दिवस सर्व येतात। ह्या 10 दिवसात गावातील भजन, महिलांचं भजन, महिलांचा हरिपाठ, बाहेरून इतर कर्जतवरून भजन असतं, दररोज कार्यक्रम चालूच असतात। सर्व फॅमिलीला सुख आणि समृद्धी मिळावी। पूनम अशोक तोंडलीकर, सासरचं नाव सेजल संदीप जगे, सासर पनवेल, माहेर मुरबाड, आणि हे नंडेचं गाव वदप। माहेरचा गणपती आमचा 1.5 दिवसच असतो, पण कधी जाण्याचा योगच येत नाही। आमचा सासरी 5 दिवस असतो। नंडेकडे यायची फार उत्सुकता असते, सणाला सोडा सुट्टीलाही, आणि असं एरवी संडे मिळाला तरी आम्ही आमच्या ताईंकडे येतोच येतो। आणि या सगळ्या भोपतरावांचा परिवार आणि आम्ही एकच आहेत असंच मानतो। माहेरपेक्षा आमच्या ताईंकडेच आम्हाला खूप आवडतं। त्याने सदा आनंदाचा गणपती बाप्पा मोरया। सर्वप्रथम माझं नाव, माहेरचं नाव आहे
अंकिता मनोहर गोपतराव आणि माझं सासरचं नाव आहे स्वरा सिद्धार्थ मनोरे. माझं सासर पेण, माहेर कर्जत. माहेरचा गणपती बोललं तर गोतावळ, 10 दिवसाचा उत्साह, 5 दिवसाचं जे काय असतील ते. आणि आमच्या सासरी पण गणपती असतो, पण जॉबच्या कारणाने काय थोडंसं फार इकडे तिकडे, पण आम्ही तेव्हा पण तिथे पण माझं गोतावळ आहे, तिथे पण आम्ही ह्याच उत्सवाने साजरा करतो आणि इथे पण ह्याच उत्सवाने साजरा करतो. पण एक बोलतात लेकीला माहेर पण जास्त प्यारी असतं, तर ते माहेरी जो खेळ खेळायला आणि जो बहिणींसोबत जे उत्साह येतो तो वेगळाच असतो. अरे जे दिलं ते देवानेच दिले, तर देव येतो ते आपल्या खुशीसाठीच येतो, तर देवाकडे काय मागायचं. आतापर्यंत दिलं ते त्याच्याच कृपेने आतापर्यंत आम्ही आहोत, म्हणून त्याची सेवा करणं हाच पहिला प्रथम. नमस्कार, माझं नाव सौ हर्षदा निलेश जगे, राहणार शापूर. माझं हे मावशीचं घर आहे, पण मी दरवर्षी न चुकता गणपतीसाठी इकडे येते. आणि म्हणजे आवर्जून मला माझा भाऊ बोलवतोच, म्हणजे आग्रहाने येस म्हणून. आणि म्हणजे लहानपणापासून मला हे घर माझंच आहे, माहेरच वाटते असं, म्हणजे स्वतःचं माहेर आहे. आणि इथे रोज भजन कीर्तन रोज चालते. आणि 10 दिवस म्हणजे सगळे गुण्यागोविंदाने आनंदाने एकत्र राहतात, एकत्र दोन्ही टाईम जेवण होते इथे सगळ्यांचं. आणि म्हणजे खूप म्हणजे असं सुख समृद्धी समाधान गणपतीच्या कृपेने सगळ्यांनाच लाभते, सगळ्यांवरच राहू दे हीच इच्छा. माझ्या लग्नाला 13 वर्ष झालेत, पण मी बाप्पाकडे न मागता मला खूप काही मिळालेलं आहे. पण माझ्या अशीच एक इच्छा आहे का बाप्पाला मी सांगते का माझ्या प्रयत्नांना यश दे. माझे नवरा जो प्रयत्न करतो कामासाठी त्याला खूप यश दे. बाकी म्हणजे ऑल इज वेल, म्हणजे सगळं व्यवस्थितच चाललेलं आहे आमचं. नमस्कार, माझं नाव निकिता रजनीश नारकर, राहणार पनवेल. माझ्या लग्नाला 4 वर्ष झाली. गणपती जेव्हा येतात तेव्हा सगळीकडेच खूप आनंदाचं वातावरण असतं, आपण सगळेजण तो उत्सव छान प्रकारे साजरा करतो. पण माझ्या माहेरी गणपती म्हणजे एक पर्वणीच असते. गणपती आल्यानंतर सगळीकडे आनंद असतो. आणि मेन म्हणजे की माझे पूर्ण पोपतराव परिवारच खूप आनंदाने हा उत्सव साजरा करतात. पण आता माझ्या वडिलांना जाऊन 10 वर्ष झाली, पण मला माहेराची कधीच उणीव भासून नाही दिली. माझे काका काकी आणि मेन म्हणजे माझा भाऊ सनी पोपतराव, की नेहमी मला माझी विचारपूस करत राहणार, नेहमी फोन करत राहणार मला की. आणि गणपतीला पण अगदी आग्रहाने आमंत्रित केलं जातं की कधी येते, 2 दिवस झाले तुझी वाट बघतोय, येत नाहीयेस. म्हणजे खूप असं छान वाटतं आणि घर पूर्ण गुण्यागोविंदाने भरून जातं सगळीकडे. म्हणजे बाप्पाचरणी आपली हीच प्रार्थना असते की आम्हाला आयुष्यात आनंद दे, यश दे, सुख दे. तर बाप्पा आपल्याला सगळं देत असतो, पण मेन जे बोलतात ना की फॅमिली एकत्र येणं, आणि आमच्या घराने ते खूप टिकवून ठेवलंय. त्याच्या मागे खूप म्हणजे माझी मोठी मम्मी, मोठे काका ह्यांचं खूप जास्त काय बोलतात आपण त्याला इनपुट्स आहेत. ते नेहमी कोणाचंच करण्यात कमी नाही पडत. आज तुम्ही बघितलंच असेल की सगळ्यांचं अगदी आदराने आणि अगत्याने सगळ्यांचं स्वागत केलं जातं. सगळ्यांचं जेवण पाणी सगळं एकदम कसलाच त्यांना म्हणजे कंटाळाच नाहीये कुठल्या गोष्टीचा. आणि मेन म्हणजे माझी वहिनीची आहे, प्रियांका वहिनी, माझ्या भावाची बायको, ती पण आम्हाला तशीच मिळालेली आहे की ती पण सगळं खूप छान पद्धतीने आमचं करते, नंदांचं पण. आणि मेन सांगायची गोष्ट, हे फक्त गणपतीपुरतं नसतं, हे कायम आहे प्रत्येक सणाला. माझं तर सगळं माहेरचं म्हणजे जे जसं व्हायला पाहिजे ते सगळं ह्या घराकडून केलं जातं. त्यामुळे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते. गणपती बाप्पाला साकडं म्हणजे की तेच आहे की बाप्पा तू जसा सुख करता विघ्नहर्ता तुझ्या नावाप्रमाणे आहेस, तसं की आयुष्यात चढ उतारे चालू असतात. तर तू आम्हाला सुख दे, आमच्या प्रयत्नांना यश दे, हेच गणपती बाप्पाकडे मागणं आहे. बाकी सगळं तर आहे व्यवस्थित, पण तरी आम्ही जे काही प्रयत्न करू त्यांना यश दे, हेच बाप्पाकडे मागणं आहे. डॉक्टर संतोष जगे, पनवेलला प्रॅक्टिस करतो. आणि माझी बहीण इथे कर्जत वदपला असते. माझा भाचा सनी पोपतराव, त्याच्याकडे दरवर्षीप्रमाणे हे 10 दिवसांचं गणपतीचं नियोजन केलेलं असतं. तर मी आता पावसाळा म्हणजे तुम्हाला माहिती आहे सर्वांना, डॉक्टरांकडे भरपूर गर्दी असते पेशंटची, तरीसुद्धा वेळात वेळ काढून मी फटाफट पेशंट आवरून कधी गणपतीला पोचतो इथे असं झालं होतं. कधीपासून मी पटकन आवरलं आणि इकडे आलो. कारण का तर आमचं जगे कुटुंब, इकडचं पोपतराव कुटुंब, आमच्या भाच्या बहिणी सगळ्या एकत्र येतात आणि हा सोहळा आम्ही अत्यंत उत्साहाने साजरा करत असतो दरवर्षी. त्याच्यामुळे सगळ्यांना ओढ लागलेली असते कधी हा दिवस येतो आणि कधी आम्ही एकत्र भेटतो. तर मी ईश्वराकडे तीच प्रार्थना करतो की माझ्या भाच्याने असंच निरंतर 10 दिवसाचा गणपती ठेवावा आणि आम्ही सगळ्यांनी एकत्र येऊन मौज मजा करावी. संदीप रामकांत जगे, मी वकील आहे. हे माझ्या बहिणीचं घर आहे, वदपला माझ्या बहिणीचं घर आहे. माझा भाचा सनी पोपतराव.
दरवर्षी माझ्याकडे 5 दिवस गणपती आणि इथे पण 5 दिवस गणपती. मग ती माझ्याकडे कधी जागरण करायचं आणि इथे कधी जागरण करायचं याच्यावरनं नेहमीच आमचं नियोजन असायचं. पण आता माझ्या भाच्यानी ते सगळं सुटसुटीत व्हावं म्हणून माझा 5 दिवसाचा गणपती म्हणून त्याने अनंत चतुर्दशीमध्ये गणपती ठेवायला सुरुवात केलेली आहे. त्याच्यामुळे आम्हाला सवडीने आमचा 5 दिवसाचा गणपती गेला की इकडे सवडीने 2-3 दिवस येऊन राहता येतं आणि इथल्या गणपतीचा उत्सव साजरा करता येतो. ह्या गणपतीमध्ये आम्ही आलो की माझ्या मागे सगळे आमचे भाचे जावई भाच्या आमचे हे भोपतराव कुटुंबातले सगळे माझ्या बहिणीच्या घरातले सगळे जावा दीर सगळे एकत्र येतात आणि आम्ही शेवटचे 3 दिवस गणपतीचे अगदी उत्साहाने साजरे करतो. आधी ते त्यांचं करत असतीलच, आम्ही आमच्या घरी करतो, ते त्यांच्या घरी करतात, पण शेवटचे 3 दिवस हे आमच्यासाठी आनंददायी असतात. एकदम सगळे गोतावळे एकत्र येतो. कमीत कमी रोजचे आम्ही 35 ते 40 लोक एकत्र असतो आणि संपूर्ण आमच्या या बहिणीच्या घरामध्ये आम्ही 3 दिवस अगदी उत्साहाने गणपती बाप्पाची पूजा सेवा करतो, आनंदाने गणेशोत्सव साजरा करतो. हे भोपतराव कुटुंब यांची जे प्रेम आहे एकमेकांबद्दलचं फार मोठं कुटुंब आहे कर्जत तालुक्यातलं आहे आणि त्यांचा या एकोपा जो आहे तो असंच टिकून राहू दे असं मी गणपती चरणी प्रार्थना करेन. आणि माझ्या भाच्याला उत्तरोत्तर प्रगती मिळू दे, उत्तरोत्तर त्याची प्रगती होऊ दे की जेणेकरून तो असंच 10 दिवस गणपती ठेवत जाईल आणि आम्हाला शेवटचे 3 दिवस इथे येईल. अहो ऐका, फ्लॅट्सवर जबरदस्त सेल, अगदी कमी किमतीत डिस्काउंट रेटमध्ये घर घेण्याची सुवर्ण संधी. गणपती बाप्पा सोबत घर प्रवेशाची आनंद वार्ता. नेरळचं निसर्गरम्य ठिकाण तुमच्या घरासाठी उत्तम निवड. अगदी कमी किमतीत स्वतःचं घर आता तुमच्यासाठी. मातोश्री नगर नेरळ ईस्ट स्टेशनच्या अगदी जवळ निसर्गरम्य व शांत वातावरण. रेडी टू मूव्ह फ्लॅट्स 1 BHK आणि 1 BHK विथ टेरेस. फ्लॅट्स आता जबरदस्त सेल मध्ये डिस्काउंट रेटवर मर्यादित काळासाठीच. आजच बुक करा कारण ही ऑफर जास्त दिवस टिकणार नाही. संपर्क करा 9819393394 9320093394 वर. आजकाल सगळेच धावपळीत असतात. घरच्यांसोबत शांत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो. एकटं जेवण, गप्पा नाही, हसू नाही, आठवणीही कुठे बनतात अशा घाईत. पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जतमध्ये आलाय एक खास ठिकाण. नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक्वेट हॉल. इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत. स्वतंत्र दालने, स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक. वाढदिवस असो, लग्न समारंभ, छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद, इथे प्रत्येक क्षण खास असतो. नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा. हे फक्त हॉटेल नाहीये, ही आहे आठवणी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून. ठिकाण भिसेगाव कर्जत, खोपोली रोड कर्जत. नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा. खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव. आत्ताच संपर्क करा 9850924135 व 7387412244 तसेच 7798383635. तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा. आम्ही तुमचा आवाज बनून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ. तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात BG 24 तासवर करा. आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू. आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ.